कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता कोण आलंय? या, दरवाजा उघडाच आहे। आई, अगं मी आहे तुझा लाडका लेक। अगं वहिनी, असं काय बघतेस? धीर आलाय तुझा, तू सणासुदीच्या दिवशी घरात बोलवणार नाहीस का? अरे काका, ये ना, उभा उभा काय आहेस? ये। माझी लाडकी पुतणी। कसं आहेस? मस्त। जग्या, तू आता इथं का आलायस? भैयाजी, मी बोलवलंय त्याला। आई, काका आलाय, चहा टाक ना प्लीज। हा काका, तुमची ओळख करून देते। अच्छा, हे माझे मिस्टर चंदन, हो का? खूप मोठे बिझनेसमॅन आहेत। अरे वा वा। आणि चंदन हे माझे काका, जगदीश काका। नमस्कार नमस्कार जावई बापू, नमस्कार। पाया पडतो। अरे सुखी राहा, सुखी राहा। काका बसा ना, बस। हो, धन्य झालं, आज खरंच धन्य झालं। आज इतक्या दिवसानंतर कुणीतरी ह्या घरात माझा मान राखलाय, नाहीतर पाण्यासोबत अपमान, चहा सोबत अपमान। बघितलंस का आई? काय? याला म्हणतात संस्कार। हम्म, बाकी जावई बापू, तुमच्याबद्दल वस्तीमध्ये भयंकर चर्चा आहे। सगळे म्हणतात एक नंबर जावई आहे तुमचा। वहिनी, ऐकलंस का? सगळे बाहेर सांगतात मला असा जावई मिळाला, भाग्य आहे तुमचं। मी म्हटलं भाग्यवान तर आमची दिव्या आहे, भाग्यवान, गुणी, इतकी गुणी आहे की आज तिने तिच्या काकाला भेटायला बोलवलं, नाही तर आजपर्यंत ह्या घरात अपमानच झालाय माझा। काका, आता मी आली आहे ना, आता तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस। आज बहुतेक तुम्हाला रडवणं। बर, ते जाऊ, मी तुझ्या लग्नात नव्हतो की नाही? हा? हे नाही, नाही. नाही, हे माझ्या, मी मोठी झाली आता काका। असू दे, माझ्यासाठी मोठी आहेस का तू? हा? हा, चहा आला। आई, काकांना दे ना। हे घ्या काका। हा. बाकी जावे बापू, तुम्हाला काही कमी नाही ना इथे? हा, नाही म्हणजे काही असेल मला सांगायचं बरं का? हा? हो, आज दादा असायला हवं ते, नाही म्हणजे आज तुमचे सासरे हयात नाहीये, पण मी आहे। मी आहे। हे घरही माझंच आहे। तू काय करतोयस इथे? निघायचं इथून। तू निघ आत्ताच्या आत्ता। शिवा, मी बोलवलंय त्यांना। बघताय ना जावई बापू, ही भाषा, ही केली हिने माझी किंमत। आणि का? तर या घरावर मी हक्क सांगतो म्हणून। हक्काचं घर नाहीच आहे तुझं। त्या दिवशी काकी आली होती मंगळागौरीला, तिने काडी टाकली तेव्हाच माझ्या डोक्यात गेली होती, आणि आता तू आलायस परत परत तोच काय टॉपिक? हा, ठीक आहे, ठीक आहे, टॉपिक बंद, मी टॉपिक बंद करतो। पण आज ना उद्या बाहेरच्यांना कळणारच ना। ए, कळायचं तर कळेल सगळ्यांना, आणि सगळ्यांना माहितीये तू कसं आहेस, तुलाही माहितीये तू कसं आहेस। शिवा, माझे गेस्ट आहेत ते, सांभाळून। हे जे तुझे गेस्ट आहेत ना, त्यांनी आजी आणि आई दोघांनाही खूप त्रास दिलाय, म्हणून मी त्यांना घरात यायला बंदी केली, कळलं ना? त्याचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे। पाहिलंच दिव्या, हे आहे, ह्यामुळे मी या घरात येत नाही। तू बोलवलंस ना म्हणून आलो मी, नाहीतर काका काका थांब ना प्लीज. नाही थांबलोही असतो ग, पण थांबून जर हेच ऐकायचं असेल तर नाही, निघतो मी. हे घ्या जाऊ.
काका थांब ना. अरे कोणी माझं कौतुक केलेलं सहन होत नाही तुला? हे थोबाड बंद करायचा. कुणाशी बोलतेस ते लक्षात ठेव. भनिशी असं बोलतेस. दिव्या, आणि तू नसताना त्यांनी काय काय केलं हे तुला माहितीये? इथे काय काय घडलंय माहितीये तुला? त्यामुळे आता नसत्या माणसांना बोलवून आमच्या डोक्याला ताप करू नकोस. म्हणजे मी आता कोणाला घरी बोलवायचं पण नाही? बोलाव. आधी डोकं जागेवर ठेव आणि मग कोणाला बोलवायचं त्याला बोलाव. तुम्हाला जे हवंय ना तेच करायचं ह्या घरात. तर राहायचं तर तेच करायला पाहिजे. कार्टी तुला सांगते वंदी, ही कार्टी तर आली ना आणि समजा ना. ए शांत व्हा ना तुम्ही दोघी. खरंच शांत व्हा. ती होईल शांत, प्लीज. अरे उर्मिला आणि सुहास कुठे आहेत? उर्मिला बेडरूम मध्ये काहीतरी काम करत होती. सुहास कुठे आहे? सुहास बाहेर गेलाय. बाहेर सकाळ सकाळ? कामं असतात त्याला. हे नवीन. बाबा, मी आज वस्तीत जाऊ का? वस्तीत? का तुला पण ओढ लागली आहे का आता वस्तीची? मी अभ्यासासाठी जायचं म्हणत होते. आणि मी बाबा तुम्ही सांगा ना, मी जाऊ का? काका काही गरज नाहीये हिला पाठवायची. तो वस्तीतला मुलगा येतो ना इथे शिकवायला, तेवढंच बास झालं. ए हो, तू येतो ना? हो भाऊ, पण आता गणपती सगळं तयारी वगैरे तिकडे चालू असते ना. प्लस दादा वहिनी तिकडेच आहेत, तर त्यांची पण भेट होईल आणि अभ्यास पण होईल. काही अभ्यास होणार नाहीये तुझा. ती शिवाय ना तुला घेईल आणि वस्तीभर फिरत राहील. तू फिरून फिरून सतत वहिनीवरच काय येत असते ग? संपदा, 1 मिनिट. तू असशील तुझ्या वहिनीची लाडकी, पण आता हट्ट करायचा नाही, कळलं? अरे 1 मिनिट. कीर्ती, संपदा, तुम्ही काय पद्धतीने बोलताय एकमेकांची? पण भाऊ, मी तुझ्याशी बोलतेय का? मी बाबांशी बोलतेय ना. ती कशाला मध्ये मध्ये बोलते? बाबा प्लीज मला जाऊ द्या ना. हे बघा, इथे ना माझा अभ्यास पण होत नाहीये आणि मला खरंच कंटाळा आला. आता मला भेटायचंय त्या दोघांना. मला प्लीज जाऊ द्या ना. आय प्रॉमिस मी लगेच येईल. जाऊ दे तिला. थँक्यू भाऊ. हा, पण मांजाला सोबत घेऊन जायचं. हा, मांजाला घेऊन जा. म्हणजे तुम्ही कोणीच माझं काहीच ऐकायचं नाही असं ठरवलंय का? अरे कीर्ती, तू मुळात कोणाला काही सांगायलाच जात जाऊ नकोस. म्हणजे हा जो तुला त्रास होतो ना, तो होणार नाही. बास, पुरे चिडू नको बाळा. तू खाऊन घे. मी आलेच जरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.